घरी जाऊन ऐकायला. तुमच्याकडे सगळे गॅजेट्स आहेत आजकाल. अल्ला हे आम्हाला 99 2000 मध्ये असं वाटायचं की आपल्या माझ्याकडे सोनीचं ते हे होतं रेकॉर्डर छोटस. तुमच्याकडे आजकाल मोबाईल आहेत. तुम्हाला आवड नाही शिक्षणाची, खरं सांगतो. कोण रेकॉर्ड करतंय का? करतंय का नाही करत? कशाला पाहिजे? नाही आम्हाला ना ते गाणे ऐकायला लागतं ना, सजनी साजन वगैरे वगैरे. अरे द्या सगळं फेकून दे. काय पाहिजे सगळं बाकीचं रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग ते सगळं काढून टाकू सगळं. जो मुझे नहीं लगता मेरे को नहीं सुनने का, जो मेरी जिंदगी बनाएगा वो नहीं सुनने का. किती मोबाईल मध्ये किती 550 फोटो, कधी कोण बघतं ते फोटो? कोणीच बघत नाही. मला सगळं ठेवा मोबाईल इथं. हे पण मी अक्कल सांग शिकवायची. जिस जमाने में मोबाइल नहीं था उस जमाने में मेरे पास एक सोनी का रिकॉर्डर था. कहाँ से लिया था वो भी बताता हूँ मैं आपको. बाल गंधर्वच्या समोर बाल गंधर्व माहिती, महालक्ष्मी चौक. राणी महालक्ष्मी नाही काय, कोणती कोणती राणी? झाशीची राणी लक्ष्मीबाई. हा. त्या चौकामध्ये बालगंधर्वच्या जस्ट अपोजिट नगरपालिकेकडे जाताना सोनीचं शोरूम आहे. तिथून आम्ही तो आयपॉड घेतला होता. काय घेतला होता? आयपॅड नाही, आयपॉड. त्याच्यामध्ये गाणी पण ऐकता येतात, बट ते रेकॉर्डिंग करता येतं. आणि मी घेतलं होतं, आय वॉज डुईंग UPSC अँड MPSC दोज डेज. ते रेकॉर्डिंग करायला मी घेतलं होतं. हॅलो, तुम्ही काय करताय? एवढे सगळे 20-20 हजाराचं गॅजेट्स तुमच्याकडे आहेत, कशाला? खाली जा, 2 दगड घ्यायचे, एक खाली आणि एक हातात. खालच्या दगडावर मोबाईल ठेवायचा आणि फोडून टाका. काय कामाचा नाही. हसू नका. काय कामाचा नाही. बघा तुम्ही काय, हा सिनेमा तो सिनेमा, काय पाहिजे बॉम्बलेला? काय तर तुमचा उद्धार करणार तो? एक्सक्यूज मागू नका. काल काय चुकलं होतं माझं, मला सांगा. काय चुकलं होतं? मी किती सुंदर पद्धतीने सांगितलं. कोण था होता, हे बघ मराठी लिहिलंय. कोण होता, काय उत्तर मिळालं? समीर. हा सब्जेक्ट आहे. एवढं शांततेनं सांगितलं तरी तुम्हाला समजत नाही. याचा अर्थ तुम्हाला कधी समजणार नाही. लिहून ठेवा घरी जाऊन. जर या पद्धतीने सांगून देखील समजत नाही, आळस आहे, आळस आणि मूर्खपणा. प्रयत्न करा. ताणच नको बुद्धीला द्यायला. तुम्हाला दम कसा निघतो 24 तास? मला समजलं नाही, दम निघला कसं काय? युट्यूब चॅनल आहे, काय टाकायचं? चला प्रॅक्टिकली, चला प्रॅक्टिकल बघू. ल्या प्रॅक्टिकल शिकून तुम्हाला मी काय करायचं अडचण आल्यावर. ल्या युट्यूब चॅनल काढा लवकर, मोबाईल काढा, मोबाईल उपसा पॉकेट मधले बाहेर. हा, टाका युट्यूब काढा, सर्च वर टाका, सर्च बारला डॉक्टर सतीश नाईकिंदे. स्पेलिंग माहित नाही माझं, बाहेरचं बोर्डावरचं बघून नोटबुकवर लिहायचं. ते पण माहित नाही. ऑनलाईन रेकॉर्ड होत आहे सगळं. लिहिलं का? तेव्हा असं लिहायचं, DR सतीश. तुम्हाला शिकवतोय मी काय करायचं ते, बोंबलत बसायचं नाही, नाही समजलं म्हणून. आणि त्याला पुढे लिहा, काय लिहायचं? फंडामेंटल सेंटेन्सेस असं लिहा. बरं, आणखीन काही पडलं तर असं लिहा, एक असं लिहा. आणि आता सर्च मारा. केलं का? काय आलं मला बघू द्या. इच्छा, इच्छा नाही पाहिजे. फंडामेंटल 1 सापडलं. अरे वा, आताच सापडलं, काल परवा. नाही सेट्स नाही पाहिजे आपल्याला, याच्या अगोदरच पाहिजे. गो बॅक. सगळं लाईन झालं का? अरे वा, नाही लाईन नाही आलं. तो फंडामेंट 1 मला बघा. पाठीमागचं आलं ना काहीतरी. तेव्हा हे आहे ना. मग प्रयत्न कर. देर आर सो मेनी लेक्चर्स, वेगवेगळ्या बॅचेसचे लेक्चर्स आहेत.
कमॉन कमॉन कमॉन. भेटलं का हे ऑनलाईन वाले, भेटलं का ऑनलाईन वाले? हो भेटलं भेटलं. भेटलं ना. तो देर सो मेनी, खूप जुने पण आहेत. आणि जर तुम्हाला एक आणखी तुम्हाला सांग, त्यामध्ये हे टाका बघा, जॅन 2024 बॅच असतं का? असतं का? आणखी तुम्हाला जुनं मिळेल. जॅन 2024, त्याच त्याच सर्च वर्ड्स मध्ये माझं नाव टाकायचं, फंडामेंटल सेंटेन्सेस, आणि जानेवारी किंवा 2024 बॅच, जानेवारी सोडा, 2024 बॅच. बॅच टाका, BTCH टाका. माझ्याकडनं जर जागा नसेल तर BTCH पण लिहिलं असेल तिथं. आलं का? बघा बघा बघा. शो मी दे रे. काय किती तुला रील बघावं लागतं, एकदम त्याला बोट घालायला पण केलंय ते. हा, एवढा कम्फर्ट करायला पाहिजे, फेकून देते काढून मोबाईल. काय काय व्हिडिओग्राफी करतो काय माहिती, इंग्लिश का अगोदर. ते जुनं काढ रे. टाक ना मग, कधी टाकायचं नुसतं व्हिडिओग्राफी करतोय. हा, सो डोंट सर्च, गिव्ह मी फर्स्ट. देर आर सो मेनी. March 26 चालू आहे. काय टाकलं? सनराईज कोणी सांगितलं टाकायला? सनराईज टाकायला कोणी सांगितलं? माझं पूर्ण नाव टाका ना, जगात एकटाच आहे मी, दुसरा नाहीच आहे कोणी. एवढा वेळावाकडा आडनाव आहे, या आडनावात कोणीच आहे जगात. सर्च वर्ड तुम्हाला क्लिअर सांगितलं, असं वर्ड कन्फ्युज नका हो. हे बघा, हे बघा, याला सापडलं, पतलावाला मै. इफ यू वॉन्ट टू सी माय with the person with less weight, you can watch this mobile, लेक्चर व्हिडिओ. हॅलो, काय हे तुम्ही जर बघितलं हे, याचे हे खूप जुनं आहे, याच्याही अगोदरचं असेल एक, त्याच्याही नंतरच असेल एक. काय रे, कुठे आवाज? एरिजीवर आवाज. हा, हे सेट्स आहे. January 24 बॅच टाकलं का नाही? पुढे 24 बॅच आहे काय? 24 बॅच सांगा टाका, हे जुनं आहे, हे जो विद्यार्थी नाहीत. लाईव्ह टाका, लाईव्ह 24 बॅच. आलं का? Jan 24 बॅच टाका रे. रेकॉर्डिंग चालू आहे माझं, मी पॉज करतो. तर पुढचं वाक्य सांगा मला, केलं का? सगळे सगळे लोक एक तसे. हा, केलं का नाही केलं? कुणीच नाही केलं. हा, अरे क्या किया, बोलो बोलो ना. हाँ, पहले से कौन सा की बोलो ना फिर, मैं तो बोल रहा हूँ. अबे यार, क्या है? दूसरा क्या तुमको समझ में आता क्या रे? ये तो हो गया ना, ये झालं ना. दूसरा बोलो, ये तो हो गया. तो आई काय होत है, आई वॉज विथ माय फ्रेंड, ये तो हो गया ना. बाकी दूसरा बोलो कहानी यार. हाँ, क्या? शेर पिंजरे में था. देखा आप लोगों ने, आपके पास बहुत सारे वाक्य ना, 100, 150, 200 वाक्य है कि नहीं? उसमें से वाक्य उठाओ ना. हाँ, क्या होगा, कौन था? यहाँ पर व्यक्ति के बारे में नहीं बोला गया है, क्या था? दोनों का भी आंसर शेर ही तो आएगा. शेर नंबर 2 में क्या होगा? था. शेर होता, सिंह होता. हाँ, तीसरा में क्या आएगा? बुद्धू है क्या तुम? प्रीपोजिशन के नतीजे दिखता है कि नहीं? तो मैं बोलो ना यार, ऐसा क्यों बोलते हो इतना? ये क्या डिफिकल्टी लेवल है? हाँ, मैं किसके साथ आया? फिनिश ना. अब बोलो, अब बोलो. क्या होगा, क्या होगा? द लायन. हाँ, आगे. वॉज इन द, कोई चैट जीपीटी, कोई गूगल नहीं खोलेगा.
यदि यूज करोगे तो बिल्कुल नहीं आएगा, ध्यान देना, हाँ? समझ में? आगे बोलो। हाँ, आगे बोलो। हो गया ना? तुमको आ गया ना ये वाक्य? हाँ, जिसको दिक्कत आई वो बताओ। कहा नहीं गेलं? आप करोगे? चलो करके देखो, मेरे सामने करके देखो, फिर कंप्लेन नहीं आएगी आपकी। मेरे सामने करके देखो आपके आपके वाक्य, और इधर इधर पूछो कि ये दिक्कत आ रही है। आपके पास जो भी 100, 150, 200 वाक्य है, उसको बनाओ मेरे सामने, और यही कहीं पूछो कि सर यहाँ ऐसी ऐसी दिक्कत आ रही है। वाक्य बघा, तो माझा दोस्त आहे, काय वाक्य? वह मेरा दोस्त है। शांति से आप थोड़ा सा सावधान रह करके देखोगे, तो माझा एकदम अरे सगळे खाली नका बघून आता, तो माझा मित्र आहे। शांती, कोण आहे? पण तुम्ही म्हणाल सर कोण आहे म्हणल्यास माझा मित्र येत आहे ना. आता मला सांगा, तुमचं डोकं थोडस सावधान सावधान मध्ये ठेवा. आता मला सांगा, तुम्ही माझ्या मित्राबद्दल बोलताय या वाक्यात बघा, या वाक्यात तीन गोष्टी आहेत. एक तर तो आहे, एक तर माझा मित्र आहे, आणि एक आहे, तीन गोष्टी आहेत. तर या वाक्यात कोण आहेचा अर्थ काय ते एकदम बुद्धीला व्यवस्थित विचारा. तुम्ही माझा मित्र या शब्द याच्याबद्दल बोलताय का तो बद्दल बोलताय? तो जो आहे तो कोण आहे? वो मेरा दोस्त है. सो किसके बारे में बोल रहे हो? मेरा दोस्त के बारे में बोल रहे हो का तो के बारे में बोल रहे हो? कोणाबद्दल बोलताय? त्याच्याबद्दल बोलताय ना? समजा ना, खोपडी आहे का जागेवर? मात्र तुम्ही काय करणार? सर कोण आहे? माझा मित्र आहे ना सर. हे बुद्धू लोकांचा आन्सर आहे. जर समजून घ्या, माझे शब्द खूप तिखट असतात आणि खूप तीक्ष्ण असतात, आणि हे मला वापरण्याचा अधिकार आहे का? हे मराठी तुमचं आहे ना बाबा, नो माझं मराठी मला यायला पाहिजे, तुम्हाला यायला पाहिजे. मराठी तुम्हाला येते का नाही? ये आपकी भाषा है, आपको आनी चाहिए ना. मेरा तो काम इंग्लिश सिखाना है. हेलो, कौन है? तुम्ही बाहेर जाऊन विचारा. राजा कोण आहे ते उत्तर काय? माझा मित्र. तुला एवढी अक्कल नाही का? आता अक्कल कोण आहे ते बघा तुम्ही. तुम्हाला म्हणतोय एवढी अक्कल नाही तुला, माझा मित्र आहे ना. तो कोण आहे? सांगा कोण आहे? बर, मला माहिती आहे आपल्या भारतामध्ये अक्कल असणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. पण मी काय केलं, ह्याला नियम बनला. नियम लय आवडतो लोकांना. नियम काय बनवला? यदि उस वाक्य में डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन आया हुआ है, तो कौन या क्या का आंसर डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन लेना है. तो कौन है या क्या है? तो वह है. वह क्या है? डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन है. पढ़ा है ना मैंने? डेमोन्स्ट्रेटिव. ऐसे देख रहा जैसे चांद से फेंक दे इसको, अभी अभी अभी. डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन पढ़ा है कि नहीं है? तो उधर ये देखो, वीडियो देखो, प्रोनाउंस पढ़ा है कि नहीं? उधर बेसिक में सिखाया कि नहीं कुछ? तो ये लोग ना, तुम लोग बाप रे इतने गधे होते हैं. समझ लो मेरी बात, हाँ, बहुत कड़क शब्द है मेरा. उधर जो पढ़ा है ना, सोचते कि नहीं अभी तो छोड़ो, वो तो भूल जाने का अपने को. प्रोनाउंस में पर्सनल प्रोनाउन और डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन दो टाइप है, पढ़ा है कि नहीं? दिस दैट, यह वह, दिस और दैट पढ़ा है कि नहीं? हेलो, हाँ हाँ वो पढ़ा है. वो क्या है? वो तो पता नहीं सर, भूल गए हम लोग. क्या है वो? और देखता कैसे पता है? चांद से अभी भी फेंक दिया मैं सर अभी अभी पृथ्वी पे गिरा हूँ, मुझे नहीं पता इधर क्या हो रहा है. ऐसे तुम्हारा नजर था ना अभी. नजर में बहुत बोल जाता है बंदा. नजर सर, डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन ये क्या है? ये कौन सा जार्गन यूज किया आपने? ऐसे था तुम्हारा मतलब. डेमोन्स्ट्रेटिव मतलब दर्शक. हा ही है तो दर्शक, दाखवतो. दाखवतो, हॅलो, पॉइंट करणे. हा ही है तो. बघायला लागले तुम्हाला सगळेजण अत्यात्म पृथ्वीवर पडलेत सगळेजण. कुछ नया नहीं है भाई. मूर्ख लोग सारा पता है. कुछ नया नहीं है, पढ़ा है. बोलो बुक्स को. डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन आपकी बुक्स में है. 5 पिलर्स में है. छोड़ो अभी, आता आता नहीं करिए ले. 5 पिलर्स मैंने पढ़ा है, लेक्चर्स. लेक्चर्स में ढूंढो. 5 पिलर्स, 5 और 6 पिलर्स उसमें है. उसमें से देखोगे ना. अरे यार मूर्ख है. अरे,
राव मूर्ख आहेत कट केलं तरी ते अक्कल नाही लोकांना आणि त्याला माहिती आहे कट करतोय का तू काहीतरी डिस्ट्रेस मध्ये आय मीन डिस्ट्रेस आई मीन इमरजेंसी आई एम कटिंग योर कॉल हेलो तो इसका मतलब क्या है मैं कुछ दिक्कत में होना यार फिर भी गधे होते किसने इनको जन्म दिया पृथ्वी पर पता नहीं एक्सीडेंट क्यों नहीं होता इन लोग हाँ ना यार दुनिया को परेशान करते हैं मैं कट कर दिया दूसरा दोबारा कॉल कर रहा है कट क्यों किया मैं येरोडा में हूँ क्या पागल खाने में अच्छा ये पागल है 2 बार 3 बार करने से उठा रहा है चलो क्या कोण आहे तो आहे माझा मित्र मला माहिती आहे, हे अडचण तुम्हाला येणार आहे मला माहिती होतं समजलं म्हणून नियम बनवला आहे कोण किंवा काय याचं उत्तर जर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असेल तर ते घ्यायचं त्याला प्रायोरिटी द्यायची प्रायोरिटी टू बी गिवन टू द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन priority is to be given to the demonstrative pronoun. आप माइंड में आप बस आवाज बंद कर आवाज बंद कर आपण समजा ना. हा बोला ऑनलाईन मध्ये येतोय का आवाज आवाज येतोय का येतोय सर. भेटता येतो का आवाज चला घ्या येतोय येतोय आता येतो येतोय सर. हा या काय घेतलं असे प्रेझेंट मधील 25 पास्ट मधील 25 आणि फ्युचर मधील 15 किती झाले 25 25 50 65 सेंटेन्स झाले 65 बनवायचेच नो एक्सक्यूज नो सॉरी दिक्कत आ जाएगी मुझे बोलो फोन करो मुझे कॉल मी डायरेक्टली 12 1 2 3 4 रात्री पहाटे 3 वाजता फोन करा आय विल अटेंड युअर कॉल बट मला समजलं नाही हे गाणं मी उद्या ऐकणार नाही बिकॉज आय एम गोइंग टू गो फॉर द नेक्स्ट स्टेप टुमॉरो ऑल राईट शाल वी पॉज आताही मला टाइम आहे आताही तुम्हाला जर डाऊट असेल मला विचारा माझं डोकं आताच खा